बेळगाव शहरातील दक्षिण हा भाग पाणतळ असल्या कारणाने या भागात मुबलक प्रमाणात पाण्याची नैसर्गिक व्यवस्था, त्यामुळेच पूर्वी सांगली संस्थानाच्या वतीने शहापूर या भागात सांगली संस्थानाची स्थापना करण्यात आली असावी। उन्हाळा कितीही दाहक असला तरी प्रत्येकाच्या घरी एक विहीर, त्यामुळे शहापूर या भागात पाण्याची कमतरता कधीही भासली नाही। नैसर्गिक वरदान लाभलेल्या शहापूर परिसरात नागरी वस्ती कालांतराने बहरत गेली आणि येथील गल्ल्या समृद्ध बनत गेल्या। त्यापैकी एक महत्त्वाची पण तशी आडोशाला असलेली गल्ली म्हणजे हट्टीहोळी गल्ली। शहापूर या उपनगरातील कोरे गल्ली आणि कचेरी गल्लीला जोडणारी गल्ली अशी या हट्टीहोळी गल्लीची ओळख। या गल्लीचं नाव हे या गल्लीत राहणाऱ्या हट्टीहोळी कुटुंबियांच्या नावामुळे नावारूपास आले। बेळगाव महानगरपालिकेच्या सध्याच्या वॉर्ड क्रमांक 20 मध्ये येणाऱ्या या हट्टीहोळी गल्लीमध्ये प्रामुख्याने मराठा, लिंगायत, देवांग आणि त्यानंतर इतर समाजाचे नागरिक अनेक पिढ्यांपासून एकत्र एका घरातील कुटुंबियांप्रमाणे राहत आले आहेत। प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारी ही हट्टीहोळी गल्ली ही शहापूरमध्ये प्रसिद्ध आहे। बेळगाव दक्षिण भागातील शहापूर हे उपनगर। शहापूरमध्ये आपल्याला अशा अनेक गल्ल्या भेटतील ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण आहेत। मी आता सध्या उभा आहे शहापूरमधल्या एका अशा गल्लीमध्ये जिचं नाव आहे हट्टीहोळी गल्ली। या हट्टीहोळी गल्लीचा इतिहास आणि वाटचाल आपण तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवरील माझं वेणुग्राम या मालिकेद्वारे पाहणार आहोत। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री बनशंकरी मातेचं दर्शन घेऊया आणि सुरुवात करूया। चला तर माझ्यासोबत। हट्टीहोळी गल्लीत देवांग समाजाचे श्री बनशंकरी मातेचे देऊळ असून या मंदिराची स्थापना साधारण 200 वर्षांपूर्वी झाली होती असं सांगितलं जातं। हल्ली या मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलं असून श्री बनशंकरी देवस्थानाच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं। श्री बनशंकरी मंदिराशेजारी सर्व सुविधांनी युक्त अशा मंगल कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे। सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत हे कार्यालय भाडे तत्वावर देण्यात येते। सदर मंगल कार्यालय लग्न, मुंज, साखरपुडा अशा विविध शुभ कार्यांसाठी वर्षभर राखीव असते। नमस्कार, मी प्रसन्नकुमार लठ्ठे, हट्टीहोळी गल्लीतील देवांग समाजाचे प्रमुख आहे। हे आमच्या गल्लीचं महत्त्व म्हणजे हट्टीहोळी गल्ली नाव आलं, इथं एक हट्टीहोळी म्हणून फॅमिली होतं पहिला। त्यांनी आता पूर्वज सगळे वारले, आता फक्त मुलं राहिलेले, ते आपलं कामानिमित्त सगळं दुसरीकडे गेलेत। हे गल्लीत स्वातंत्र्य सैनिक पण आहेत, बेकवाड म्हणून 3-4 स्वातंत्र्य सैनिक आहेत। आणि इथं देवांग समाजाचं प्रमुख बनशंकरी देवस्थान आहे, ते कमीत कमी 200 वर्षाचं आहे। ते जुनं होतं, आता एक 3-4 वर्षात ते आम्ही नवीन बांधकाम करून गरीब लोकांच्यासाठी म्हणून एकदम चांगलं पूर्ण सोयीयुक्त एक कार्यालय बांधलं आहे। ते कार्यालयाचा उपयोग गरीब लोक घेतात, एकदम स्वस्तात ठेवलं आहे, सगळं फॅसिलिटी आहे। गरीब लोकांच्यासाठी आम्हाला पैसे कमवायचं नाही आहे, त्याच्यात गरीब लोकांना सगळं व्यवस्था होऊ दे म्हणून ठेवलेलं आहे। आणि ह्या गल्लीत विशेष म्हणजे आणि एक दानम्मा मंदिर म्हणून आहे, त्याचं बी मंगल कार्यालय आहे। हे गल्ली पहिल्यापासून हे आमचं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, एक चांगलं विहीर आहे, विहीर गल्लीतच आहे मधोमध सार्वजनिक, त्याच्यात पाणी कधी कमी झालं नाही। आमच्यात बी घरात चांगलं विहीर ते नाहीत, सहसा सगळ्यांच्या घरात एक एक विहीर आहे, पाण्याचं म्हणजे प्रॉब्लेमच नाही। हे सांगली संस्थांचं एरिया आहे आणि मूळ बेळगावचं शहापूर का म्हणजे शहापूर कशाला पहिला झालं म्हणजे इथं पाण्याचं व्यवस्था आहे म्हणूनच शहापूर पहिला जुनं गाव होतं। आता एक्सटेन्शन झालं आहे, तिथं पाणी पण नाही, काय बी नाही, खरं ते कॉर्पोरेशनमधून सप्लाय करतात। आम्हाला सप्लाय करायचं जरूरत नाही। आमच्या घरात तरी
नळच नाही, विहिरीचंच पाणी वापरतो, प्यायला पण ते बाकीच्या कामाला पण. हे तसं वैशिष्ट्य आहे शहापूर हटिवळ गल्ली. आणि जवळपास चिंतामणराव सांगली संस्थांचं स्कूल आहे, तिथं सगळे मुलं आमचे जातात. इकडं बघा लट्टे, बेकवाड, मग्गावी आणि लाड गणपती मूर्तिकार मल्लाप्पा लाड म्हणून आहेत. ते सार्वजनिक गणपती करत होते म्हणून हे गल्ली जरा लोकांना माहिती झालं. आणि पाटील असं जिगजिनी बरेच चांगले फॅमिलीज इथं राहतात. सगळे व्यवसाय वेगवेगळे हे करतात. थोडेफार नोकरदार, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर. इकडं बॉन्ड रायटर आहेत, डॉक्टर आहेत. आणि पहिला होते आमचं विणकर समाजचे लोक विणकर करत होते, खरं आत्ता बहुतेक कुठलेही करत नाही. सगळे इंजिनिअरिंग ते मुलं करून सगळे बाहेरच गेलेत. हट्टीहोळी गल्लीमध्ये अजून एक प्रसिद्ध असं लिंगायत समाजाचे श्री दानम्मा देवी मंदिर आणि मंगल कार्यालय आहे, ज्याचे उत्तरेकडील द्वार हे महात्मा फुले रोड येथे उघडलं जातं आणि मागील दार हे दक्षिणेला हट्टीहोळी गल्लीमध्ये. श्री दानम्मा देवी मंदिर हे सुद्धा जुनं असं मंदिर असून लिंगायत समाजाच्या लोकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या प्रांगणात भव्य आणि प्रशस्त अशा मंगल कार्यालयाची स्थापना करण्यात आल्यानं सर्व समाजातील नागरिकांच्या शुभप्रसंगी याचा उपयोग केला जातो. विविध जाती, धर्म आणि भाषावादाचा या गल्लीमध्ये कधीच लवलेश पाहायला मिळाला नाही. शेजारी आनंदात राहत असल्याने प्रत्येकाच्या हृदयात एकमेकांबद्दल आपुलकी, आसक्ती आणि जिव्हाळा ह्या पिढ्यानपिढ्या कायम अबाधित आहेत. त्यामुळे शहापूरमधील हट्टीहोळी गल्ली ही आगळी वेगळी बनलेली आहे. आकाराने लहान असली तरी या गल्लीतल्या अनेक समाजाच्या लोकांनी एकत्र येत सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडण सांघिकपणे निभावत आलेले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत तुगशेट्टी, व्यवसायाने डॉक्टर आणि प्रोफेसर हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन, KLE. माय एज इज अराउंड 74 नाव अँड आय एम बॉर्न इथंच हट्टीहोळी गल्लीत. आमच्या ह्या परिसरात मी जन्मलेला आहे. माझे लहानपण आणि इथपर्यंत मीच घातलेलं आहे. आणि मला वाटतं आय एम वन ऑफ द सिनियर ॲज ऑफ नाव. I am one of the senior to talk authoritatively about the times of the past and the times of the future also. ही आमची गल्ली शहापूरमध्ये एक विशिष्ट म्हणून आपली ख्याती आहे. आम्ही स्वातंत्र्यानंतर जन्मलेली लोक, पण ॲट द एज ऑफ 51 to 60 स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची चळवळ आमच्या त्या पिढीत आणि त्या काळात अत्यंत घनिष्ठ असा संबंध होता. आणि आम्ही स्वातंत्र्यपूर्वीची काय परिस्थिती ह्या देशात होता ह्याची अनुभव आपल्याला आहे. आम्ही स्वातंत्र्यानंतर जन्मलो तरी आमच्या गल्लीचे वातावरण, स्वातंत्र्य सैनिक कसे वावरतात, कसे असतात, कसे राहतात, आमच्या गल्लीत एक 3-4 जण तरी स्वातंत्र्य योद्धे होते. आणि आमची गल्ली एका बाजूनं बंद आहे. इट्स अ डेड एंड वन फ्रॉम वन एंड. आणि त्यामुळं आमची गल्ली एक अशी आहे, तर ऑल मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी गल्लीतले मुलांचे तेवढंच नव्हे, मोठ्यांची देखील सगळं रस्त्यावरच चाललेलं असते. का म्हणजे हेवी ट्रॅफिक आमच्याकडे नाही. तर आम्ही पूर्वीपासून BK मॉडेलचा स्टुडंट आम्ही सांगत होतो की हट्टीहोळी गल्ली म्हणजे एक मोठी चाळ असल्यासारखं आहे. एका चाळीत राहणाऱ्या माणसासारखं आम्ही, एव्हरीबडी नोज एव्हरीबडी. आमच्याकडं गल्लीत एक रिक्षा किंवा टांगा आली, फक्त आवाज झाला तर गल्लीतले कमीत कमी 4-5 बायका तर आपले भाकरी बडवायचं, चपाती करायचं सोडून बाहेर येऊन बघतात कोणाच्या घरी कोण आलं म्हणून. आणि वी नो हू हॅज कम इन हुज फॅमिली देर इज अ गेस्ट टुडे. इथपर्यंत आमच्याकडं घनिष्ठ संबंध असे आहेत. येता जाता कोणीही असं आमच्या गल्लीच्या बाजूच्या माणसांना बोलल्याशिवाय किंवा एक स्माईल दिल्याशिवाय आजपर्यंत कोणी सरळ असं जात नाही गल्लीतले माणसं. दॅट इज हाऊ क्लोजली वी हॅव लर्न्ड अँड वी आर प्रॅक्टिसिंग लिव्हिंग. की आमची गल्ली घरापर्यंत 50% ह्या बाजूला कन्नड आणि आमच्या गल्लीच्या वेस्टर्न साईड जास्तीत जास्त मराठी लोकांची माणसं बाहेर आहेत. पण आमच्या गल्लीत कधीही असं जे बेळगाव सिटीचं वाद आम्ही बघत होतो, तो वाद आमच्या गल्लीत कधीच ते भासवलेले नाही आहे. आमचे सगळे बनशंकरी देवळाचे कार्यक्रम असो, दुसरे कार्यक्रम असो, तिथं कधीही ते इश्यूज येत नाही असं आम्ही राहिलेली माणसं. सो देअरफॉर वी हॅव
learn to live like a cosmopolitan city, a very miniature of that of India in Belgaum. आणि त्याशिवाय व्हॉट इज इंडियन कल्चर, ट्रूली इंडियन कल्चर, कसं सामाजिक बांधिलकी ठेवायची होती, कसं वैयक्तिक संपर्क आम्ही ठेवायचा, आणि दी इश्यूज लाईक नॅशनॅलिटी, इश्यूज लाईक रिलिजन, हे आम्हाला कोणीही न शिकवता आलेली गोष्ट आहे. आज आमच्याकडं जेव्हा फॉर द लास्ट 25 years आमच्याकडं समर्थ स्वामीजींची पालखी येते, तेव्हा कोणाला इन्व्हिटेशन द्यावं लागत नाही. आमच्या गल्लीत संध्याकाळी 6:30च्या नंतर कसे लोक जमायला सुरू होतात, आणि रात्री 2च्या नंतर 2 तारपर्यंत जे कसे, आणि गल्लीतले आमच्या गल्लीत कोण सर्व करते, कसे करतात, ह्याचं फक्त तुम्ही बघावं. आणि कोणीही कोणाला काय शिकवलेले नाही, तुम्ही असं करा म्हणून सांगितलेले नाही. ऑल दॅट हॅज कम बट नॅचरल. एक मुलगा लहानातला मोठा कसं होतो, हाफ चड्डीतनं पॅन्टमध्ये, पॅन्टनं ते हेअरकटपर्यंत, असं इट इज ऑल ए व्हेरी नॅचरल डेव्हलपमेंट इन द कल्चरल आस्पेक्ट्स ऑफ इंडिया, कल्चरल आस्पेक्ट ऑफ दिस ट्रायंगल दॅट वी कॉल एज अ मिक्स कल्चर ऑफ गोवा, कर्नाटक अँड महाराष्ट्र इन बेलगाम. आम्हाला कोणीही सांगावं लागत नाही आहे. आमची मुलं, आमच्या गल्लीतली मुलं सहजच शिकतात. आमच्या घरी आले म्हणजे ते सरळ कन्नडच बोलतात. आम्ही त्यांच्या घरी गेलो की आम्ही सहजच न विचार करता आम्ही त्यांच्यात मराठीच बोलतो. आमच्याकडे काही जुनी माणसे अशी होती, समोरासमोर राहणार, हे कन्नडमध्ये प्रश्न विचारणार, त्यांनी मराठीमध्येच उत्तर देणार. दोघांना समजत नव्हतं आणि दोघांना कल्पना पण नव्हती की ते आपली मातृभाषेत बोलत आहेत. इतकं सहजपणे आम्ही वावरलेले माणसं आहोत. दिस वी हॅव सीन एल्सवेअर ऑल्सो. आम्ही फक्त आमचंच एक एक्झाम्पल असं मानत नाही आहे. अँड वी हॅव बीन एबल टू रिटेन आवर कल्चरल हेरिटेज सो फार. आमच्याकडं बिल्डिंग बदलली, कौलारू घरातनं कॉन्क्रीट घरं आली, सिंगल स्टोरीज ते मल्टी स्टोरीज आले, तरी वी हॅव रिमेंड वन. आम्ही जसे 1951 to 60 जसे आमच्या गल्लीतली मुलं आम्ही होतो, तसंच आज देखील आमची 2nd and 3rd पिढी त्याच पद्धतीनं ते वाढत आहेत. हॅपी गोस्ट, हां, ॲट दॅट टाईम दिस वॉज मोर ऑफ अ प्रोफेशनल. प्रत्येकांच्या घरी आपली एक वृत्ती होती, व्यवसाय होता. ते व्यवसायात्मिक जीवन त्यांनी जगत होते. आज जास्तीत जास्त जे ट्रेडिंग आपली आहे, ट्रेडिंग कम्युनिटी आहे, मेजॉरिटी ऑफ आवर चिल्ड्रन आर नाव एज्युकेटेड. आम्ही जे आपलीच एक लहान, पूर्वी बेळगावची माणसं आणि बेळगावची माणसे म्हणजे बेळगाव आणि बेळगावचे 10 किलोमीटर तेवढंच आपलं म्हणून आम्ही समजत होतो. पण आज आमच्या गल्लीतली मुलं बँगलोरला गेलेत, मुंबईला गेलेत, फॉरेनला सहजच वर्षाला कोणीतरी सांगतोय मी एवढं महिने बेल्जियम होतो, अमेरिकेला होतो म्हणून बोलणारी मुलं आज आमच्याकडे आहेत. दे टू आर ऑफ द सेम बेसिक कल्चर. अमेरिकेला गेले म्हणून ते अमेरिकन झालेले नाही आहेत, ते हट्टीवळी गल्लीचेच आहेत. आणि आपल्याला ह्या वातावरणाबद्दल खूप लोकांनी मला विचारले, तुम्ही आता बघा डॉक्टर मोठे झालात, तुमच्याकडे पैसा आहे, प्रोफेशन झालात, तुम्ही टिळकवाडीला का येऊन राहिला नाही, बंगला का घेतला नाही. माझेच क्लासमेट्स आणि फ्रेंड्स खूप वेळा त्यांनी विचारतात, काय रे अजून त्या गल्लीतच अडकलास. बट आय टेल देम, जे समाधान आणि सुख आणि सेक्युरिटी आमच्या गल्लीत आहे, मी एकेकाळी 8-8 दिवस 10-10 दिवस घराकडं न बघता आज संध्याकाळी 6 वाजता निघायचं म्हणून डिसाईड केलं तर 7:30ला आम्ही मुंबईला निघत होतो. आणि 8-8 दिवस विचार आम्ही कधीही केला की नाही आमच्या घरी काय आहे की नाही, काय आणायचं होतं की काय, आठवड्याचा बाजार होतं की हे, ऑल दीज डिफिकल्टीज आय हॅव नेवर फेस्ड. बिकॉज आमच्या गल्लीत आमचे वडील काहीतरी मार्केटमध्ये सामान आणत असतील तर ह्यांचा भाऊ समोर जर भेटला असला तर आजा ते द्या पिशव्या म्हणून ते कामाला जाणारी माणसं, काम सोडून घरापर्यंत पिशव्या ठेवून जाणारी माणसं ह्या गल्लीत वाढलेत. अँड सो देअरफॉर सेक्युरिटी हॅज नेवर बीन अ क्वेश्चन टू अस. वी आर व्हेरी सेक्युअर, वी आर व्हेरी सेफ, अँड वी हॅव लिव्ड in spite of our difference of opinion in a homogeneous manner and a cultural manner. I think that should be enough. नोकरी पेशेपेक्षा व्यवसायात या गल्लीतील नागरिक अधिक कार्यरत आहेत.
कुणी डॉक्टर तर कुणी सोन्या चांदीचा व्यवसाय, कुणी प्रगतशील शेतकरी तर कुणी साडी धंदा वगैरे करून आपला उदरनिर्वाह चालून अभिमानाने आपले जीवन जगत आहेत. हट्टीवळ गल्ली हे पूर्वी हट्टीवळी सावकार म्हणून एक शेतकरी आणि तेलाचे व्यापारी होते रगारपेठमध्ये. त्या श्रीमंत कुटुंब, गर्भश्रीमंत कुटुंबाने ह्या गल्लीचं नाव हट्टीवळी असं हट्टीवळी पडलेलं आहे. पूर्वी कृष्णाजी लाड आणि आमचे शिवाजीराव कदम 16 वर्ष नगराध्यक्ष होते बेळगावचे, आणि कृष्णाजी लाड हे चेअरमन होते तुकाराम बँकेचे, आणि शिवाजीराव कदम हे ह्या गल्लीमध्ये 8 ते 9 डायरेक्टर तुकाराम बँकेचे आहेत, संस्थेचे तुकाराम बँक 8 ते 9 डायरेक्टर, आणि तेच पंच होते. LOG कडोलकर, काळाप्पा घेवडे ना डॉक्टर चौगुले अशी वडील मंडळी गुण्या गोविंदन राहत होती. तसंच मग शहापूर सुवर्णरोपेमध्ये चांदीचं काम असल्यामुळे शिवाजीराव पाटील, मी, मोहन लाड हे त्या शहापूर सुवर्णरोपे संस्थेत आहेत. पंचगिरीसुद्धा चांगली आहे, आज गुल्ली समाधानानं राहते. हिराप्पा लाड म्हणून त्यांचे मल्लाप्पा लाडचे आजोबा होते, त्यांनी गणपतीची हे मूर्ती चालू केली आहे. सार्वजनिक आणि घरगुती दोन्हीमध्येही ते प्रसिद्ध होते, त्यामुळे ह्या गल्लीचं नाव आहे. लाड यांची 5वी पिढी आता गणपती करायला, आणि ती प्रसिद्ध पुरीपण आहे. त्यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपती करण्यात आमच्या गल्लीत सगळे लोक येतात, आणि ते प्रसिद्ध आहे घराणं मूर्ती करण्यात. लाड गणपतीमुळे आमची गल्ली प्रसिद्ध झाली मूर्तीमुळे. नमस्कार, माझं नाव परशुराम बसवंत चव्हाण. माझं वय आता 73 चालू आहे. मी ह्या पूर्वीपासून तर रहिवाशीच शहापूर विभागातलाच. माझं स्वतःचं घर आहे. मी माझा मराठा समाज, पण इतर समाज माझ्या गल्लीमध्ये आहेत. काही लिंगायत समाज आहे, काही देवांग समाज आहे, काही मुसलमान समाज, पण काही घरं आहेत. तरी आम्ही सगळे एकत्र राहून गुण्या गोविंदानं आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांना कार्य करत असतो, आणि तक्रार वगैरे आजपर्यंत कोणाची काही नाही आहे. म्हणून आम्ही गुण्या गोविंदानं चालत आलेली परंपरा आहे. आत्ताची पिढीसुद्धा जी पूर्वीची पिढी होती ती पण तशीच होती. आत्ताची जी चालू पिढी आहे, युवा पिढी, त्या पिढीलासुद्धा आम्ही त्यांचं मार्गदर्शन करून आम्ही त्यांनासुद्धा घडवत आहे. आताचीसुद्धा मुलं वगैरे युवा मुलंसुद्धा आमच्या ह्याच्याबरोबर हे करत आहेत. कार्य पद्धतीनं चांगलं चालू आहे कार्य. घरगुती श्री गणेशाच्या मूर्तीपासून मोठमोठ्या सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांचे हात या गल्लीत असल्याने मूर्तिकारांची गल्ली म्हणून सुद्धा या हट्टीहोळी गल्लीला पंचक्रोशीत मान दिला जातो. लाड या आडनावाने सर्वांच्या सुपरिचयाचे असलेल्या मूर्तिकारांच्या श्रींच्या मूर्त्यांना फक्त बेळगावातच नाही तर बेळगाव बाहेर सुद्धा प्रचंड मागणी आहे. मी परशुराम मल्लाप्पा लाड. आमचे म्हणजे गणपती आम्ही सार्वजनिक गणपती करतो, लहान गणपती करतो. आता हे आमचे 50 वर्षापासून गणपती ते आमचे गोवा, दांडेली या साईडला जातात. सार्वजनिक होलसेलमध्ये ते होलसेलमध्ये पण देतो. 5व्या पिढीपासून आता आमचे चालू आहे. वडील, आमचे आजोबा, आम्ही, आता आमची पोरं पण ह्याच्यातच आहेत. व्यवसायामध्येच आहे, ह्या गणपतीच्या व्यवसायामध्येच आहे. हट्टीहोळी गल्लीमध्ये शिवजयंती असो वा गणेशोत्सव, प्रत्येक उत्सवाच्या वेळी लहान थोर एकता युवक मंडळाच्या खाली एकत्र येत गल्लीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात. विविध सामाजिक उपक्रम राबवून गल्लीचं नाव अधोरेखित करण्यात या गल्लीतील नागरिक सतत झटत असतात. यामध्ये युवकांचा सहभाग हा महत्त्वाचा. नमस्ते, मी राजेश प्रकाश पाटील, राहणारा शहापूर हट्टीवळ गल्लीचा रहिवासी. मूळ घर आमचं कोरे गल्ली शहापूरमधले आम्ही मूळ घर राहणारे. आमचे वडील प्रकाश लक्ष्मण पाटील हे कोरे गल्लीचे रहिवासी. काही वर्षामागे त्यांनी इथं हट्टीवळ गल्लीमध्ये घर घेतलं, त्या कारणास आम्ही हट्टीवळ गल्लीमध्ये रहिवासी झालो. त्यांनी मूळ म्हणजे समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्रकाश लक्ष्मण पाटील. काही वर्षांमागे त्यांचं दुःखद निधन झालं. मग त्यांचे आम्ही 2 मुलं आणि 1 त्यांना कन्या, भाग्यश्री प्रकाश पाटील. भाग्यश्री प्रकाश पाटील पहिला कमर्शियल पायलट होते, आणि आत्ता सध्या त्यांनी आर्मी जॉईन केली आहे. आर्मीमध्ये बी त्यांचा चांगलाच सपोर्ट आहे असल्याकारणानं त्यांनी आता सध्या राजस्थान पोस्टेड आहेत. राजस्थानमध्ये त्यांनी ॲज अ मेजर वर्क करत आहेत. आणि मी ह्या गल्लीचा युवा कार्यकर्ता आहे. साधारण आम्ही 40 वर्ष ह्या गल्लीत रहिवासी आहोत. शिवजयंती मंडळ आम्ही साधारण 2006-07 पासून करत आहोत. त्यावेळेस आम्ही 5 गल्ल्या मिळून शिवजयंती साजरी करायचो. ते साधारण आम्ही 5 गल्लीचे युवा मंडळ घेऊन एक गाडा करायचा. त्यावेळेला तर भरपूर सार अशी लोक येऊन वाट बघायची की आमचा शहापूर दक्षिणेचा कधी गाडा यायचा शिवजयंती, असे वाट बघायचे की असे भरपूर सार देखावे करायचं जायचं. त्यावेळेला मी स्त्री पात्रसुद्धा केलेले आहे. नंतरला गणेश उत्सव मंडळ आम्ही साधारण 2012 साली स्थापन केलं.
नंतरला त्याच्यामध्ये भरपूर सारे युवा मंडळ काम केले आहेत आणि हे आम्ही 2012 साली स्थापन केलं. ते अजून आता साधारण 11 वर्ष झाली हे एक निष्ठानपणे काम चालू आहे या गणपती मंडळामध्ये. बेळगावला स्वामी समर्थ पालखी आली, पहिला आमच्या गल्लीमध्ये यायची, अजूनही येत आहे. साधारण 25 वर्ष झाली त्याला. आमचे वडील बेळगाव कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष आणि भरपूर सारे त्यांनी कुस्त्या अशा ठेवल्या आहेत आनंदवाडी आखाड्यांमध्ये. आणि आमचे वडील बेळगाव श्री आहेत, नंतरला हिंद केसरी, कोल्हापूर श्री असं कुस्त्या खेळलेल्या आहेत. व्यायामपट्टू त्यांनी बाल हनुमान व्यायामशाळेचे त्यांनी अध्यक्ष होते. कोरे गल्लीमधले पंचमंडळमधले अध्यक्ष होते. आणि आत्ता जो युवा कार्यकर्ते आहेत आत्ताचे सध्या, ते आता हे आपल्यावर जबाबदारी घेऊन सगळे हे कार्य पार पाडत आहेत. मित्र हो, माझे नाव गजानन भैरव शापूरकर, राहणार हटिओगली शापूर. हटिओगलीचा इतिहास सांगण्याजोगा इतका अखंड असा आहे. हटिओगलीत आज आम्ही इतिहास जशा पद्धतीने पाहिजे त्याच्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर इथं जमतो आम्ही की जमल्यानंतर इतरांच्या सुखदुःखात अखंड स्थितीनं एक अखंड काम करत नामस्मरणापासून एकांच्या सुखदुःखात सांभाळत अशी जाणारी ही हटिओगल्ली. हटिओगल्लीत ह्या कोपऱ्यावर सुरुवात केलं तर ह्या कोपऱ्यावर बघितलं तर TC बेकवाडांच्या घरापासून जे काय हटिओगल्लीला इतिहास सांगण्यासारखं काय आहे की समाजकार्यात काम करण्यासारखे धनाधनाग्य असे कन्नड मराठी दोन्ही समाजाच्या लोकांनी आत्तापर्यंत हटिओगल्लीतलं एकजूट सांभाळून आपण इथं जशा पद्धतीने वागायला पाहिजेत त्या पद्धतीचं स्नेहरूपाने तंतोतंत पालन करून आम्ही या गल्लीचं औचित्य राखतो. तर मंडळी, सर्वच बाबतीत उजव्या ठरणाऱ्या या हटिओळ गल्लीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंट करून कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या गल्लीच्या व्हिडिओसह. तुर्तास मी इथे संपतोय. कॅमेरापर्सन विजय निंबाळकरसह मी अमित कोळेकर, तुरमरत न्यूज, बेळगाव.